अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा ऑलिम्पिक संघटना, एकविध खेळ संघटना आणि विविध क्रीडा मंडळांच्या संयुक्त विद्यमानं भव्य क्रीडा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। खेळांविषयी जागृती वाढावी आणि क्रीडा संस्कृती रुजावी या उद्देशानं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरात विविध खेळांची प्रात्यक्षिके दाखवत शुक्रवारी एक भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये 1000पेक्षा जास्त खेळाडूंनी उत्साहानं सहभाग घेतला। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं। रॅलीचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि ऑलिम्पिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि झेंडा दाखवून झाला। यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी दरेकर, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी खांब, मल्लखांब आणि रोप मल्लखांब यावर खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। मुलींनी सादर केलेल्या एरियल एरोबिक्सनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। खेळाडूंनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून सर्वांचे लक्ष वेधले। रिमझिम कोसळणाऱ्या पावसाच्या सरीत नगरकरांना लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा यासारख्या युद्धकलेचा आविष्कार अनुभवता आला। तसेच रॅलीमध्ये हॉकी, बॉक्सिंग, स्केटिंग, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कराटे, तलवारबाजी, आर्चरी, क्रिकेट या खेळांचीही चौकाचौकात प्रात्यक्षिके झाली। ही रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। परिसरातील सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सराव खेळलेले सर्व खेळाडू आणि इतर सर्व खेळाडू वरुण राजाच्या साक्षीने मला असं वाटतं आज आपण जिल्हा क्रीडा दिन त्या ठिकाणी साजरा करतो। मला अतिशय मनापासून या गोष्टीचा आनंद आहे। आपण वेगवेगळे इव्हेंट्स करतो, परंतु खेळाचा इतका मोठा इव्हेंट आपण साजरा करतो, मला असं वाटतं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला लाईफस्टाईल डिसीजेसचा वेळेला आपण पडलेला पाहतो, म्हणजे डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, स्ट्रोक असेल किंवा कोरोनरी हार्ट डिसीजेस असतील, अनेक आपण बघतो का जगभरामध्ये ओबेसिटी असेल। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल सिलेक्शन्समुळं लाईफस्टाईल डिसीजेसचा वेळेला आपल्याला सगळ्यांना पडलेला असताना खेळाच्या बाबतीमध्ये, व्यायामाच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, लोकांना जागरूक करणं आणि अधिकाधिक लोकांना या गोष्टीसाठी प्रवृत्त करणं मला असं वाटतं ही काळाची गरज आहे। भारत असा देश आहे ज्यानं जगाला अनेक गोष्टींची देणगी दिली, ज्याच्यामध्ये योगा ही अशी गोष्ट आहे की जी भारतातून सुरू झाली आणि जगभरामध्ये तिचा प्रसार झाला। मध्यंतरी आपण योग दिनाच्या निमित्ताने खुरंगे साहेबांनी एक अति उत्तम असा कार्यक्रम वाडिया पार्कमध्ये आयोजित केला होता। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून आपण योगा केला। आजही अतिशय मोठ्या संख्येने सगळे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर जिल्हा ऑलिम्पिक संघटना, जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटना, क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचं आयोजन अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात आलं होतं। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 49 खेळ संघटनांनी आपल्या खेळाडूंसह या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। आज सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। शहरामधील माळीवाडा वेस, त्यानंतर माणिक चौक, कापड बाजार, तेली खुंट, नेताजी सुभाष चौक, चौपाटी कारंजा, झारेकर गल्ली, जुनी महानगरपालिका आणि टिळक रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला। यामध्ये जिल्ह्यातील 1000 खेळाडू विविध खेळांची प्रात्यक्षिक रॅलीच्या दरम्यान करण्यात आली। त्याचबरोबर विविध पोलीस अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांचे ढोल पथक, लेझिम पथक यांनी देखील या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला। कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी खरंच प्रथमच श्री खुरांगे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन करतो। फार कमी सरकारी कार्यालयात मी समजू शकतो, फार कमी स्टाफ आहे, फार कमी अधिकारी आहेत आणि कामाचा अतिशय लोड आहे। म्हणजे ह्या गोष्टी जसे एक खेळाडू समजू शकतो म्हणून त्या गोष्टी बोलतोय मी। ज्येष्ठ जे आहेत, जुने खेळाडू आहेत, जे आता आपल्याला मार्गदर्शक झालेले आहेत, स्टेजवर आहेत, तेच खरं सन्माननीय व्यक्ती आहेत। त्यांच्या समक्ष सांगतो की ही सरकारी नोकरी पण एक खेळच झालेला आहे आणि तो खूप चलाखीने खेळावा लागतो।
बॅलन्स ठेवावा लागतो सगळ्या गोष्टींचा, वर्कलोड, आणि त्यातून तुम्ही एक आत्मीयता पाहिली असेल सरांची. त्यांनी एकदम छोटी बोटा मोजएवढी टीम घेऊन एवढा मोठा शिवधनुष्य त्यांनी उचललेला आहे. तर ही गोष्ट म्हणजे काहीतरी भाषण समजून या डोक्यात विचार करून बोलण्यापेक्षा ते मला इथं समजलं. त्या मेन प्लेअरची आत्मीयता समजते, टीम कॅप्टनची. टीम लक्षात ठेवा अशी जिंकत नाही, टीम कधीही प्लेअरवर जिंकत नाही. टीम जिंकते त्या टीम वर्कवर, आणि महत्वाचा रोल असतो त्या कॅप्टनचा. तर तुम्ही पाहिलं असेल सरांच्या भाषणामध्ये की ते कॅप्टन जे आहेत ते खूप मजबूत आहेत, एवढं नक्की आहे. त्यांचा किती कार्यकाळ राहिला जिल्ह्यात मला माहिती नाही, पण ते ज्या ठिकाणी जातील 2036 सरांनी जे सांगितलं, नक्की त्यांच्या त्या जिल्ह्यात किंवा त्यांच्या त्या प्लेअरमध्ये ऑलिम्पिकमध्ये ते त्या जिल्ह्याचं नाव काढतील हे मी हमी देतो. त्यांच्या संपूर्ण स्टाफचं मी अभिनंदन करतो. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रशिक्षक रावसाहेब बाबर, संजय धोपावकर, होनाजी गोडळकर, अनिल मस्के, सुरेश बनसोडे, संजय इसार आणि माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.